आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे विचारपीठावरती माझे मित्र मार्गदर्शक आदरणीय श्याम सर, तसेच दुसरे मित्र मार्गदर्शक आदरणीय गिरी सर, माझी मातोश्री, माझी पत्नी, आपण सर्वजण बरोबर 2 वर्ष आणि 7-8 दिवसापूर्वी मी इथं जॉईन झालो होतो 7 जून 2023ला आणि 7 जून 2023 पासून 29 मे 2025 पर्यंत 2 वर्षाचा 5-7 दिवस कमी कालावधी मला मिळाला आणि तेवढ्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं, आपल्या सगळ्यांचे जे ऋणानुबंध होते त्या ऋणानुबंधातून इथून पुढे कमी होणार नाही, परंतु रोजचा जो संपर्क आहे तो रोजचा संपर्क कमी होत असल्यामुळं तुम्ही आज एवढा दैदिप्यमान कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल सगळ्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. मागच्या 2 वर्षामध्ये जॉईन झाल्याच्या नंतर गोडबोले सरने सांगितलं होतं की तुम्हाला अडचणी येणार नाही, कारण आम्ही सोबत काम केलं होतं. सर लातूर बीडीओ होते, मी निलंगा बीडीओ होतो, सर आता इथं डेप्टी सीओ पीपी होते, कदाचित 4-2 दिवसामध्ये इथं जीडीला बसतील. आज मी इथं आहे सहाय्यक संचालक म्हणून, कदाचित उद्याच्याला मी कुठेतरी औषधाला बीडीओ असेल, सर तिथे डेप्टी सीओ असतील लातूरला. हेच होणार होतं पण थोडं चुकलं. असं सगळ्यांना अपेक्षित होतं, परंतु मला एक चांगली संधी मिळाली ती व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि प्रशासकीय आयुष्यामध्ये एक वेगळ्या विभागाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी ती संधी सोडणं, ॲक्च्युली ह्या वर्षी बदलीचे अर्ज ज्यावेळेस भरून द्यायचे होते मार्चपर्यंत, त्यावेळेस मी अर्ज नव्हता भरून दिलेला, कारण बीडीओचीच नोकरी करायची तर मग तुला परत करायची हे ठरलेलं होतं. पण इतर विभागामध्ये काही संधी मिळते का एवढ्यासाठी थोडा प्रयत्न करत होतो आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने ती संधी मला मिळाली. ह्या 2 वर्षामध्ये ही संधी जर मला कोणामुळे मिळाली असेल सगळ्यात जास्त, तर त्याचं श्रेय कृष्णाला आणि किरणला आहे. कारण ह्यांनी त्या आलेल्या VIP लोकांची अगदी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली मी नसताना, आणि त्या VIP लोकांची मला हे पोस्टिंग घेत असताना खूप मोठी मदत झाली. अभिजित असेल, ह्या तिघांनी खूप चांगल्या पद्धतीनं ह्या लोकांच्या, आणि ह्यांनाही माहीत नाही की बाबा त्यातल्या कुठल्या माणसाची मदत आता झाली, परंतु त्यातल्या प्रत्येक माणसाची, त्यातल्या अनेक लोकांची मदत मला झाली. आणि त्यामुळं एक सोपं नसतं की एखाद्या विभागातनं दुसऱ्या विभागामध्ये डायरेक्ट म्हणजे आस्थापना वर्ग करून डेप्युटेशनवरती 3 वर्ष जाणं हे अगदी अवघड गोष्ट. आता इथं प्रत्येक जण प्रशासनातला माणूस आपला विभाग सोडायला ट्राय करतो, परंतु ते होत नाही. मला इथं 2 वर्ष काम केल्यामुळे ती संधी मिळाली, आणि ती संधी मिळाली तर मग ते कुठं घ्यायचं, मी माझ्या पद्धतीने ती थोडी लांबवत गेल्यासारखं झालं. मी सोलापूर मागत होतो, मी लातूर मागत होतो, परंतु मला मग शेवटी धाराशिवला बसायला. हे सगळा मागचा जो 2 वर्षाचा कालावधी आहे ह्याच्यामधनं बाहेर पडणे हा उद्देश नव्हता या पंचायत समितीमधून. एका चांगल्या विभागामध्ये, जिथं चांगला विभाग ह्या अर्थानं की ज्या ऑफिसला काहीच सेटअप नाहीये आणि उद्याच्याला गेल्यानंतर पूर्ण आव्हानात्मक काम आहे, तशा ठिकाणी संधी मिळायला लागलेली आहे की जो विभागच अस्तित्वात नवीन आलेला आहे आणि ज्या विभागामध्ये अजून अधिकारी नाहीयेत तिथे काम करायची संधी मिळते. एखाद्या विभागाचा जन्म झाल्याच्या नंतर सांभाळायची संधी मिळायला लागलेली आहे. अशी संधी का डावलावी म्हणून मग मी निर्णय घेतला की इथून जायचं. त्यामागं इथं 2 वर्ष काम केलं, त्याच्या अगोदर 3.5 वर्ष खूप हेक्टिक काम होतं. म्हणजे सरांना माहिती आहे की निलंगा तालुका सांभाळणारा माणूस, अगदी आता पोस्टिंगमध्ये आमच्या बऱ्याच पोस्टिंग झाल्या, बऱ्याच ठिकाणी व्हिडिओच्या खुर्चीवर बसतो, परंतु तो तालुका सांभाळणारा माणूस काही सांभाळू शकतो. आता दरवेळेस गेले की म्हणतात इथून जाणाऱ्याला की कुणी तर म्हणतं तुळजापूर सांभाळले, आता काय हे नाही, परंतु नाही, तुळजापूर खूप सोपं होतं. परंतु तो तालुका 3-3.5 वर्ष सांभाळून आल्यामुळे इथं मला शांत राहायचं होतं, निवांत राहायचं होतं.
आणि तशाच पद्धतीनं पहिल्या दिवशी ठरवून निवांत राहायला चालू केलं होतं. कधीतरी कोणावर तरी रागवायचं तो प्रशासनाचा राग होता, परंतु शांततेनं कालावधी काढायचा आणि शांततेनंच निघायचं. अशा पद्धतीनं आपल्याला आता ह्या IPL मध्ये महेंद्रसिंग धोनी रिटायर व्हावा वाटत होतं, व्हावा वाटतंय त्यावेळेस होण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे मग 2 वर्ष अगोदर 1 वर्ष अगोदर पोस्टिंग झाली. त्या सगळ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं सहकार्य मला लाभलं. अगदी याच्या अगोदर तुळजापूरबद्दल पण खूप लोकांनी खूप काही सांगितलं होतं की प्रोटोकॉलचं असं असतं, इथं एवढ्या तक्रारी असतात, तेवढ्या तक्रारी असतात. परंतु माझा एक स्वभाव आहे की आलेल्या तक्रारदाराबरोबरच पहिल्यांदा मी मैत्रीचे संबंध तयार करतो. एक संबंधित तक्रारदार ते सीमाकडे आले होते, त्यांनी त्यांच्या फोनवरून मला फोन लावून दिला आणि मी मॅडमला बोला म्हणे. म्हणलं आता नवीन सांगेलच आहे की हे पण काय म्हणतो, म्हणलं तू लाडका भाऊ आहे, ती लाडकी बहीण आहे, सर म्हणलं जाऊ का आता 8 दिवसांनी. ती परत आवडची. त्यांच्याबरोबर जर मी व्यवस्थित रिलेशन ठेवले तर तुम्हाला त्रास होतो. हा एक बेसिक विषय होता की जेणेकरून माझ्या खालच्या लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे. गावामध्ये भरपूर बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच ठिकाणी काम करण्यात अडचणी येतात. अगदी आम्ही तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना की मला 2 दिवसामध्ये घरकुलचं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. तिथं प्रस्ताव गोळा करताना वेगळंच राजकारण असतं खाली. ह्या पार्टीच्या माणसाचा प्रस्ताव झाला, त्या पार्टीचा झाला, ते एवढा आपण प्रेशरनं सांगतो. आता एक सीमा शेवटाला बसलेली आहे, कारण आता यादी सगळी संपली, त्यामुळे ह्या वेळेस तक्रार नाही कोणाची. पण मध्ये ज्या वेळेस टार्गेट आलं होतं त्यावेळेस यादीत अफरातफर केली, यादी खालची वरी नेली, हे झालं ते झालं. आपला माणूस तिथं व्यवस्थित नाही सांगितलं तरी तक्रारी होतात आणि आपल्या माणसाला व्यवस्थित सांगून दुसऱ्याच माणसाला फायदा घेतला तरी तक्रारी होतात. सुदैवानं मला इथं चांगली लोक भेटली किंवा आपला माणूस पण चांगलं सांगायचा आणि त्याचा गैरफायदा पण कोणी पदाधिकारी लोक घेत नव्हते. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने समन्वयानं काम चालल्यामुळं व्यवस्थित कालावधी गेला. सुजितरावांनी सांगितलं त्यांच्या गावातला बराच प्रॉब्लेम होता विहिरीचा वगैरे, पण मला मागचा अनुभव सांगतो. माझ्याकडं निलंगा तालुक्यामध्ये एक गाव होतं, काय नाव गणेश, ते मदनसुरी. मदनसुरी गाव होतं. मी जॉईन झाल्यावर 4-5 दिवसांनी तिथे सरपंच होते, शिवसेने जिल्हाध्यक्ष, आणि ते माझ्याकडे आले आणि बरंच एक शिष्टमंडळ आलं होतं की आम्हाला रमाई आवास योजनेमध्ये 7 वर्ष झालं घरकुलाचा लाभ मिळाला नाही. 7 वर्ष झालं घरकुलाचा लाभ मिळाला नाही. कारण असं होतं की त्या सरपंचाला 3 लोकांना लाभ द्यायचा नव्हता, विरोधी पार्टीला. त्या वर्षी टार्गेट जे होतं त्या वर्षी भरपूर मोठं टार्गेट आलेलं होतं. मला टार्गेट एक्झॉस्ट करताना सुद्धा पण बाकी गावात थोडं कमी होतं. त्यावेळेस मी माझ्याकडे बोलवून त्यांना सांगितलं तुमचं 21 टार्गेट आहे, 18 तुमचं सरपंच द्या, 3 हेच द्या. नाही साहेब, ते 3 लोकांना द्यायचं नाही म्हणजे आपल्याला 21 मध्ये तर देतच नाही म्हणजे. बरं ठीक आहे म्हणलं 24 करतो, ह्या 3 लोकांचं दिघ्या. असं करत 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 त्या वर्षी 63 घरकुलं मंजूर करून ह्या 3 लोकांना दिलं, सरपंचाची 60 घेतली. अशाच पद्धतीने यांचं काठीचा विहिरीचा विषय मिटवलेला. आपल्या हातातल्या गोष्टी आहेत शेवटी, ते पण त्याला काय क्रायटेरिया आपण बदलू शकत नाही. त्या गावाला 7 वर्ष झालं मिळलं नाही, 63 दिली म्हणून मला कोणी विचारणार नाही तर काय अडचण आहे. अजून पण तो सत्य शिंदे म्हणून पोरगा आहे, दरवेळेस दर सणाला फोन करतो, सर तुमच्यामुळे घरकुल झालं म्हणते. आणि ते सगळ्यात म्हणजे पंचायत समितीला येणार, ते जॅकेट बिकेट घालून एक काहीतरी व्हिडिओ काढत बसणार, हे असंच काम असायचं. त्याला आला की म्हणणार सर तुझं घरकुल कुठवर आलं म्हणलं की ते व्हिडिओच बंद करा. ते अशा पद्धतीने मी काही प्रॉब्लेम मिटवायला लागतात, काही गोष्टी चालत नेऊन पण मिटवायला लागतात. परंतु एक उद्देश की बाबा खाली लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे, आपल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. पंचायत समितीच्या स्टाफच्या बाबतीत मोरोड साहेब गेले, मोरोड साहेबांच्या बरोबर ती 2 विस्ताराधिकारी पंचायत तिकडं उमरगा पंचायत समितीलाच अगोदर बदलून गेले होते. त्यांच्या नशिबाला परत मोरोड साहेबच आले. तिथनं ते बदलून गेले होते, इथं विस्ताराधिकारी पंचायत नवीनच.
तर स्टाफमध्ये पण 3-4 लोकांचा स्टाफ बदलून गेला होता. आणि त्यावेळेस एवढा त्रास झाला पहिलं सेटअप बसवताना, कारण मला तिथं खूप चांगल्या पद्धतीनं हँड तयार झाले होते, इथं खूप त्रास झाला. परंतु त्याच्यातून सुद्धा विनोद असतील, यशवंत असेल, तात्या, ह्या लोकांनी, OS मंडळी, ह्या लोकांनी जे काही कच्चे दुळे आहेत त्यांना पण थोडं सांभाळून घेऊन वगैरे व्यवस्थित त्यांनी हे केलं. सुदैव असं की मी जॉईन झालो त्यावेळेस बांधकाम इंजिनियर नव्हते, मी रिलीव्ह होतोय, तर आपलं बांधकाम फुलफिल आहे, भाग घेण्यासाठी भांडणं आहे, इथंपर्यंत व्यवस्थित झालं. त्यानंतर पाणी पुरवठ्याला इंजिनियर नव्हते, पाणी पुरवठ्याच्या सगळ्या जागा भरून निघालेल्या आहेत. शेवटी जाता जाता माझी ऑर्डर होणारच आहे हे माहिती झालं होतं, म्हणजे मलाही माहिती झालं होतं. एक तर धाराशिव सहाय्यक संचालक आहे, तर जाता जाता सुद्धा शेवटी एक ते पिंपळे साहेबांना 3दा फोन, सर ते लोक चांगली पाहिजेत, सर ते लोक चांगली पाहिजेत, 2-3 जागा रिक्त आहेत, ते आहेत. तिथं बसलो, परांड्याची रिक्त पदाची भांडून सीओ साहेबांना, बोर्डवरले साहेबांना ही म्हणायची तू तर जाणार आहे, आता काय करायचं. पण मी विचार काय केला की जो कोणी माणूस येईल, 2 वर्षापूर्वी मी फेस केलं, तर तिथं खूप चांगले लोक, तिन्ही पण कुलकर्णी मॅडम हे आलेले, आता नवीन उठलं, त्यानंतर राज तर शेवटपर्यंत म्हणायचा तुम्ही जाणार आहेत सर. शेवटी त्याला त्या GADच्या एका व्यक्तीने विचारलं, रजेत बदलीचा अर्ज आहे का साहेबांचा? ती म्हणला नाही बदलीचा अर्ज नाही. म्हणल्यावर त्यानं घेतलं तुळजापूर, म्हणजे तुम्ही थांबणार आहे तर मग मी येतो. पण इथल्या जागा फुलफिल करून घेतल्या. एक समाधानाची गोष्ट आहे की बाबा आता येणाऱ्या माणसाला फार संघर्ष करावा लागणार नाही आणि व्यवस्थित पद्धतीनं कारभार चालेल. इथं मगाशी उल्लेख केला की बाबा हॉलचा असेल, पंचायत समितीचं, गट विकास अधिकाऱ्याचं चेंबर असेल, ही व्यवस्थित ॲडिशनल सीओ साहेबांनी त्यासाठी पैसे दिले, त्यामुळे आपण ते करू शकतो. ॲडिशनल सीओ साहेबांना पैसे देत असताना खूप मागं लागलो होतो, खूप मागं लागलो. परंतु थोडी या जिल्ह्याची किंवा या भागाची मानसिकता, आम्ही सर आणि मी असताना बऱ्याच वेळेस बोललो की बाबा आपण लातूरला ज्या वेळेस काम करत होतो, कामं फटाफट व्हायची, जास्त आढावा घ्यावा लागायचा नाही. परंतु इथं मला वाटतं जनसुविधेच्या स्मशानभूमी शेडचा आढावा कमीत कमी 50 वेळा झाला असेल, 50 वेळा, म्हणजे पर्सनली. आणि मला तर वाटते शेवटी राम आणि प्रांजली दोघं जण कॉल सेंटर तयार केलं होतं त्यांचं दोघांचं. ह्या दोघांना सकाळी ते राम आणि प्रांजलीला बोलवायचो आणि सांगायचो किती लोकांना फोन केला, काय ते डिटेल टाका. शेवटी 2 महिने फोनच करत होते दोघं. त्यांना इंजिनियरचं काम सोडून फोनचं काम दिलं, तरी सुद्धा आपले 4-5 शेड राहिले. एक मानसिकता होती, पैसे देऊन सुद्धा काही लोकांची कामं झाली. दरम्यानच्या काळात डेप्टी सीओ पाणी स्वच्छताचा चार्ज, त्यानंतर परांड्याच्या गट विकास अधिकाऱ्याचे चार्ज, हे पण अगदी व्यवस्थित स्मूथली चाललं. परांड्याला गेल्यावर मला तुळजापूरमधनं सुख लागलं, कारण मला तुळजापूरमध्ये सगळेजण काय म्हणायचे, साहेब तुम्ही लईच टाईम देता म्हणून तुम्हाला त्रास होतो, साहेब तुम्ही लई टाईम देता म्हणून तुम्हाला त्रास होतो. मग मी परांड्याला जायचं, मग सर लई टाईम देतो सर, म्हणजे परांड्याला जायचं, भविष्यात वाटलं तर आपण परांड्याला बदली करून घेऊ. मग परांड्याला गेल्याच्या नंतर तुळजापूरचा टाइम कमी झाला, त्यामुळे तुळजापूरमध्ये जास्त सुख लागायला. मी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मला अपेक्षित होतं की आता खूप चांगल्या पंचायत समित्या बघितलेल्या होत्या, औसा, निलंगा, लातूर, ह्या पंचायत समितीचा सेटअप खूप चांगला बघितला होता, किंवा तिकडली एखादी पंचायत समिती डिव्हिजनमध्ये पहिली येईल. असं वाटलं नाही कधी की बाबा आपली पंचायत समिती डिव्हिजनमध्ये येईल, पण आपण किमान ह्याच्यामध्ये तरी पहिली आणू म्हणून ती वेबसाईट वगैरे सगळं करून घेतलं आणि नंबर काढले तर परांडा पंचायत समिती जिल्ह्यात पहिली निघली. म्हणजे ते तपासणाऱ्याचं अभिनंदन की त्यांनी ती काढली आणि ती आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा विभागामध्ये पहिली निघली. त्याचं सगळं श्रेय जे आहे तपासणाऱ्या व्यक्तीला जातं की बाबा त्यांनी ती पंचायत समिती काढली. पण तिथेही व्यवस्थित तिथले मला म्हणजे स्वतःला एक आनंदाची गोष्ट वाटते की तिथं 7 ते 8 महिन्यापासून मनरेगाचं एकही मस्टर निघालेलं नव्हतं. असं एक भासवलेलं होतं
तक्रारीच्या माध्यमातून की 312 कामांचा घोटाळा आहे. मी कधी मध्ये टाइम देऊन त्या पंचायत समितीमध्ये 1383 विहिरींची कामं होती, 672 गोठ्यांची कामं होती. प्रत्येक कामाचा आज अहवाल तयार करून मी ती पंचायत समिती सोडण्याच्या अगोदर 1 महिना सगळ्यांचे मस्त सुरळीत चालू करून घेतले. आणि तिथं एक लक्षात आलं की एकाही कामामध्ये अफरातफर नव्हती. फक्त कुणीतरी अशाच बाहेरच्या व्यक्तींना एंटरटेन केल्यामुळं त्या तक्रारीचं स्वरूप वाढलं होतं. आणि सुदैवानं आपल्या इथं तशा पद्धतीनं कोणत्याही पद्धतीचा बाहेरचा व्यक्ती सुद्धा प्रशासनामध्ये हस्तक्षेप करणारा किंवा म्हणजे हे सुदैव आहे, बाबा सतत त्याच गोष्टीत आणून धरणार नाही. काही गावांमध्ये आहे पर्सनल इंटरेस्ट असतात. सर यावेळेस फोन करायचे मला, अरे ह्या गावची तक्रार आली सर, काय नाही पर्सनल थोडा एक विषय सरपंचाचा आणि त्या XYZ व्यक्तीचा, त्याच्यामुळं त्या इंटरेस्ट पोटी काही राजकीय हेतुपोटी ह्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत म्हणून. तर सर क्लिअर ऐकून घेऊन ते सोडून द्यायचे. तशाच पद्धतीनं मला अनुभव आहे की या तालुक्याचे सन्माननीय आमदार महोदय, त्यांना एखादा व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज करायचे बऱ्याच वेळेस असा विषय आहे म्हणून. आमदार साहेबांना जर मी सांगितलं की बाबा सर वस्तुस्थिती अशी आहे, तर त्याच्यावरती परत ते मला कधीच कॉल करत नसायचे. सन्माननीय खासदार महोदयांचा फोन आला आणि समोरचा व्यक्ती चुकीचा आहे किंवा समोरच्या व्यक्तीचा काय मूळ हेतू आहे चुकीचा असलं तर त्यांचं ते सांगून दिलं तर ते कधीच परत त्या विषयावरती फोन करत नव्हते. म्हणजे ही एक राजकीय मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा या जिल्ह्याच्या भूमीमध्ये आहे. आणि टोकाचे विरोध असताना सुद्धा लोक दोन्ही बाजूला जरी गेले तरी पण कधी असं नाही झालं की बाबा समोरचा एखादा व्यक्ती चुकीचा आहे तर त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याचं काहीतरी चुकतंय ह्या दृष्टिकोनातून बघणं हे कधीच नाही झालं. त्यामुळे इतकी 2 वर्ष मी तर म्हणतो की मला म्हणजे आठवतच नाही की बाबा 2 वर्ष कशी गेली. मला गोडबर्ले साहेब आले आणि तो पहिला कार्यक्रम आहे आणि गोडबर्ले साहेब चाललेत आणि हा दुसरा कार्यक्रम आहे एवढंच आठवतं. बाकी मला ते मागच्या 3.5 वर्षात, ह्याच्या आधीच्या 3.5 वर्षात हायकोर्टात गेलेले चक्र आठवतात, सुप्रीम कोर्टाचे ॲफिडेव्हिट आठवतात, ह्याच्या अगोदर ते बाकी सगळ्या गोष्टी आठवतात. पण इथं नाही आठवत. खरं तर ज्यावेळेस आपण हेडक्वार्टरला राहतो त्यावेळेस अजून काहीतरी चांगलं करण्याची एक ऊर्जा येते. दुर्दैवाने इथे हेडक्वार्टरला राहत नव्हतो त्यामुळं मग थोडं मागं पुढं कामामध्ये पण झालं. त्या बाबतीत सुद्धा गोडबर्ले सर असतील, भुजबळ सर असतील, माननीय ॲडिशनल CO साहेब असतील, त्यावेळेसचे राहुल गुप्ता सर असतील, मैनाक घोष सर असतील, यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं. आणि दुसरा विषय होता की ह्यांनी मला जर नाही सांभाळून घेतलं तर ह्यांच्या VCला व्हिडिओ जॉईनच होत नव्हते. कारण VCची लिंक टाकल्यावर प्रत्येकाला मला फोन करून सांगावं लागायचं की सर VCची लिंक तेवढी टाकली जॉईन होती. ते पगार माझा 3,000 रुपये महिन्याला ठरलेला होता, ते 24 महिन्याचं पेंडिंग आहे. अगदी खेळीमेळीचं इथल्या काम करायचं वैशिष्ट्य होतं की खाली खेळीमेळीचं वातावरण होतं, वरती वरिष्ठांनी आम्हाला तेवढा ताण दिला होता. खेळीमेळीचं वातावरण होतं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं इथं काम झालं. बऱ्याच लोकांनी मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये करीत असलेल्या काही वेगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बोलले. तर तो एक छंद आहे माझा की गेल्या वर्षीपर्यंत रनिंगचा छंद होता. तो माझा फोटो जो आहे सीमाला तेच सांगितलं मला, तो फोटो जो आहे तो 30 डिसेंबर 2023चा 2023ला निरोप द्यायचा आणि 2024ला मला फोटोचा नाद नाही त्यामुळे फोटो शोधले पण काही सापडणार नाही माझ्या मोबाईलमध्ये. आहे ती टाकून दिली माझ्यापेक्षा जास्त ती चैतन्याच्या मोबाईलमध्ये असते. परंतु त्या दिवशीचा तो फोटो आहे की तो 23ला निरोप द्यायचा होता आणि 24चं स्वागत करायचं होतं. त्यामुळे आम्ही 24 किलोमीटर रनिंग केली होती. दरवर्षी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी काहीतरी आता आम्ही इथून पुढे कायमस्वरूपी थोडा त्रास माझा सगळ्यांना होणार आहे. दरवर्षी जो नवरात्रीचा पहिला दिवस असतो तो पहिला दिवस आम्ही बार्शीवरून धाराशिव मार्गे येडशी किंवा धाराशिव मार्गे सायकलिंग
करत यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी पण मी आलो होतो. सायकलिंग करत यायचं आणि इथे एक छोटेखानी कार्यक्रम घेतो, 30-35 जण असतात. तो दरवर्षी यांना त्रास असणार आहे. 2 वर्ष नाही जर त्रास सहन केला तर 22 आश्रमशाळा जवळ आहे, काल बघून ठेवली. तर तो त्रास दरवर्षी होणार आहे. माझा एक उद्देश एक की काहीतरी करत राहिलं पाहिजे. आता आपण नोकरीला लागले, बाहेर जर मागं गेलं तर खूप आपल्या वर्गातले आपल्यापेक्षा हुशार असणारे लोक की आपल्या एवढी आर्थिक सुबत्ता त्यांना आलेली नाही. आपल्याला ह्या नोकरीमुळे आर्थिक सुबत्ता आलेली आहे. त्याच पद्धतीनं मानसिक ताण पण आलेला आहे. तर हा मानसिक ताण रिलीज करणं, आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता माझ्या ग्रुपवर पहिलं मी 21 किलोमीटर रनिंग करून टाकलं की पहिलं टाकायचे भावपूर्ण श्रद्धांजली, असंच तू म्हणणार आहे ते असा आमचा ग्रुप होता. पण आता टाकलं की म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. काल एका मित्राची बारामतीला बदली झाली आणि त्याला फोन केला काल रात्री मी. ते म्हणलं आता तुझा आदर्श घ्यावा लागते ना, आता जर मी नाही केलं तर मग तू मला 2 वर्षांनी विचारणार की कुठल्या गोळ्या चालू आहेत, एवढं वजन झालंय माझं. तर काहीतरी केलं पाहिजे. ही गोष्ट मी माझे सगळे जे सहकारी आहेत त्यांना अनेक वेळा बैठकीमध्ये सांगितली, तुम्ही काहीतरी करा. परंतु आपण एका कानानं ऐकतो, दुसऱ्या कानानं सोडून देतो. संध्याकाळी 6, 7, 7, 8 वाजले की मग आपल्याला काहीतरी वेगळं सुचायला लागतं. तर त्या गोष्टी कमी करून, दुर्दैवानं त्या गोष्टी कमी करून काहीतरी आपण व्यायामाचा छंद जोपासला पाहिजे. तुम्हाला लिटरली सांगतो की मला इथून तिथपर्यंत पोहायला येत नव्हतं. आज मी सकाळी 7-8 किलोमीटर रनिंग करून मग परत रनिंग केली तर मग पुढं काय, तर मग स्ट्रेचिंगला वगैरे जर समजा 15-20 मिनिटं लागतात. स्विमिंग केली तर स्ट्रेचिंग होऊन जाते. 1 किलोमीटर स्विमिंग करून आलो सर. काहीच जमत नव्हतं मला. माझं ध्येय आहे आता यावर्षी जमल नाही जमत, परंतु गोव्यामध्ये किंवा इथं आयर्नमॅनची स्पर्धा असते, त्यासाठी तर खरं मी थोडं बाजूला गेलेलं आहे. आयर्नमॅनची स्पर्धा असते, त्यामध्ये 2 किलोमीटर स्विमिंग असतं, 90 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 21 किलोमीटर रनिंग असतं. हे सलग करायचं असतं. ते यावर्षी जर जमलं तर यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते स्पर्धा पूर्ण करायची. ह्याच्यासाठी थोडं साईडला जाणं पण आवश्यक होतं. त्यासाठी मी गेलो होतो. काहीतरी छंद जोपासला पाहिजे. आता दिवसभर जर ताजतवानं राहायचं असलं, 2 गोष्टी सतत सांगितल्या की काहीतरी छंद जोपासा आणि काहीतरी थोडं व्यायामाचा नाद लावून घ्या. ही सूचना जी आहे इथं असणाऱ्या प्रत्येकाला असेल, गोडबर्ले साहेब जरी वरिष्ठ असतील तरी त्यांना सुद्धा असेल. आणि दुसरी गोष्ट सांगितली होती की एक दुर्दैवी घटना मागच्या 2-3 दिवसापूर्वी घडली, 8-10 दिवसापूर्वी घडली. आपल्या तो पंडित नावाचा क्लर्क होता. असे घटना घडल्याच्या नंतर खूप म्हणजे वाईट वाटतं आणि त्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही. आपण बऱ्यापैकी 70% लोक हे पेन्शनर नाही येतात आणि बऱ्याच वेळेस बैठकीमध्ये पण सांगितलं की तुमचं वय जर समजा कमी असतं किंवा पेन्शनर नाही असे जर लोक तुम्ही असाल तर तुम्ही जर समजा उद्याच्याला संपले, तो पंडित बिचारा काहीच नाही, त्याला उगा असंच हे झालं होतं. शिंदे आहे ना, कुठे गेला आहे ना, उगा साधं पडलं होतं म्हणून सांगायचं त्याला, फक्त काय नाही. तो पंडित जो आहे तो सहज गाडीवरून पडला आणि सहज गाडीवरून पडल्याच्या नंतर उपचारासाठी सुद्धा त्याच्या घरच्याकडं तेवढं चांगल्या ठिकाणी उपचार घ्यावं एवढे पैसे नव्हते. शेवटी जगताप साहेबांनी त्यांच्या कर्मचारी संघटना वगैरे सगळ्यांना आवाहन करून काही पैसे गोळा केले. त्यावेळेस त्याचं ऑपरेशन झालं. दुर्दैवानं तो आज आपल्यात नाही. जर अशी परिस्थिती झाली तर मागं काय. तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा अनेक वेळा सांगितलं होतं की कमीत कमी 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स आपण करून घ्यावा. मी 2 वर्षापूर्वी 6 जून 2023ला असा निरोप समारंभ माझा एका व्यक्तीनं असं एक धडाडीनं केलेला होता. म्हणजे माझा खूप जवळचा तो व्यक्ती.
मला वाटतं हिच्या मोबाईलवरती डीपी होता आणि त्या डीपी मध्ये 3 जण होतो आम्ही बरेच दिवस. तो आमच्या दोघांच्या मागे तो होता आणि त्या व्यक्तीचं सुद्धा दुर्दैवानं असंच एका अपघातामध्ये 14 ऑगस्ट 2023 ला निधन झालं. मी त्याला बरेच वेळेस म्हणायचो, साहेब तुम्ही विस्तार अधिकारी होते, साहेब तुम्ही टर्म इन्शुरन्स करून घ्या, टर्म इन्शुरन्स करून घ्या. ते सारखं सांगितलं त्याला. ते इन्शुरन्स वाला जो एक पोरगा होता त्याला सांगितलं की बाबा साहेबांनी जर आता तुला विचारलं तर मी पण केलंय म्हणून सांग. दुर्दैवानं ते गेल्याच्या नंतर मला स्टाफनं सांगितलं की सर असं असं ते म्हणले, त्यांनी केलं नाही. वय 36-37. म्हणजे आपल्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. सुदैवाने इथून ते ह्यांना माहीत असेल तांबोळी साहेबांना, इथून आम्ही बराच फॉलोअप घेतला. त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांना 40 लाख रुपये अपघातासाठी कव्हर असतो आपला, तो कव्हर मिळाला तेवढंच होते. दुर्दैव असं की त्या व्यक्तीला एक मुलगा होता मोठा आणि त्या व्यक्तीला 2 मुली होत्या. माझे एवढे जवळचे संबंध होते की त्या 2 मुलींना बघायला गेल्यावर हिचं नाव अन्वी, माझ्या मुलीचं नाव अन्वी आहे आणि हिचं नाव वीरा, असं अन्वीरा असं नाव सांगितलं मी त्याला. ते तसेच नाव होते, अन्वीराच नाव ठेवलेले. त्यांच्या एका मुलीला ब्लड कॅन्सर. आता एवढी विचित्र परिस्थिती, त्या माऊलीला फोनही करायचं धाडच नाही. त्यामुळं सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून एक चांगल्या पद्धतीची टर्म इन्शुरन्स काढून घ्यावी, एक कोटभर रुपयाचं कव्हर आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी करून घ्यावं. हे बरेच वेळा सांगितले. आज जाताना सुद्धा शेवटचं सांगतो की बाबा अशा पद्धतीनं हे करा, जेणेकरून तुमच्या दीर्घ आयुष्याची सगळ्यांच्या प्रार्थना करतो, परंतु शेवटी आपण सांगू शकत नाही. तर ह्या सुद्धा गोष्टी करा. आपण कायम संपर्कात राहणार आहे. गोडबर्ले साहेबांकडलं काही काम असलं अजून पण पुढचे 3 वर्ष तर तुम्ही मलाच सांगणार आहे, याची मला खात्री आहे. आता ते नवीन व्हिडिओ साहेब आले तर त्यांना अजून तुम्हाला मॅच व्हायला लागणार नाही. गोडबर्ले साहेबांनी एक आश्वस्त करून ठेवलंय तुम्हाला की जसं अमोल आल्यावर सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये काही अडचण असणार नाही, तसं आता इथून पुढच्या कालावधीत पण सांगतो. परंतु तो इथून पुढचा कालावधी फक्त 6 ते 7 दिवसाचा आहे. भिंगारदेवी साहेब तिकडे निरोप समारंभ चालू आहे. सीमाच्या बाबतीत त्यांनी गॅरंटी घेतली होती तिच्याकडे 4 जाऊन 5-6 दिवसच आहे. आणि नवीन साहेबांचा स्वभाव मला माहित नाही. लय जणांनी फोन केले मला, साहेब कसे आहेत तुमचे मित्र आहेत का. एकदा भेट झाली आमची, 2-3दा फोन झाले. पण ते चांगलेच आहेत असं मला तेवढ्यात नवी लक्षात आलं. ते सुद्धा तुमच्या अडचणी समजून घेतील. जास्त अडचणीत त्यांना पाडू नका, प्रशासनाला पाडू नका. आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये उत्तर प्रगती करत राहावा. इथून पुढे सुद्धा कायम ते मला वाटतं ह्यांनी सांगितलं की ग्रुप मधनं लेफ्ट होऊ नका. ते लेफ्ट नाही झालं तर कावळे साहेब काढून टाकतात म्हणून लेफ्ट व्हावं लागतं. गोडबर्ले साहेबांचं माझं मला वाटत नाही की भांडण झालं नाही असा दिवस गेला असं. दररोज दुपारी भांडण व्हायचं. भांडण एवढ्या टोकाचं भांडण व्हायचं की मला वाटायचं मी या माणसाला आता फोनच करत नसतो. त्यांनाही वाटत असं की ही व्हिडिओ वाचून मला कसं काय आडवं बोलतो. काही काम असतं की ते मला सांगायचं. मी मला तुमचा विस्तार अधिकारी नाही, त्यांच्यावर कारवाई कर. ती कुणाच्या हाताखाली आहे त्याच्यावर कारवाई कर म्हणायची. मी म्हणायचं तुम्ही करा, तुम्ही करा, तू नाही करत कारवाई. एवढ्यावरून दररोज भांडण झालेलं असेल. ती एक कच्चा दुवा जो राहिला होता, तो कच्चा दुवा माझ्या कालावधीत तरी दुरुस्त झाला नाही. आई भवानीला प्रार्थना करतो की तो इथून पुढच्या कालावधीमध्ये दुरुस्त व्हावा. सगळ्याच्या वतीनं प्रार्थना करतो. तुम्हाला बी तेच वाटत असेल कदाचित. तर सगळ्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये मी शुभेच्छा देतो. सगळेजण अशाच पद्धतीनं म्हणजे ग्रुपवरून विषय निघला की ग्रुप असो नसो, आपण 2 वर्षासाठी का होईना एका कुटुंबाचे सदस्य होतो. आणि एकदा सदस्य झालेला माणूस कधीच दुरावत नाही. मला एक
अनेक मागच्या लोकांचे फोन येतात अजूनही. आज सकाळी सरला सांगितलं एक जणाला अनुकंपाचं हे आहे, बाकी सगळ्या गोष्टी मी स्वतः करणार आहे. ते अनुकंपाचं त्याचं काही हे नाही, त्याचं पोस्टिंग मला असं असं पाहिजे. त्या पोराचं माझा शिपाई होता तो एक्सपायर झाला आणि ते पोराचं असं पोस्टिंग पाहिजे मला. ते तुमचा दोस्त आहे तिथं बसले त्याला सांगायचं, बाकी काही मला माहिती नाही. ते अजून सगळं सायकल माझं जिथंपर्यंत म्हणजे अजून कोंबुर्णाला प्रोफेशनला होतो सीमासारखं त्यावेळेसचे सरपंच फोन करतात, काय अडचण आली विचारतात, सांगतात. आणि मी तर इथंच आहे, फक्त तिथं जे बसलोय ते 4थ्या मजल्यावर बसलोय. एवढं विचार करून आणि 4थ्या मजल्यावर येणारा माणूस खूप प्रेमानं माझ्याकडे येणार आहे. तिथं मी तुम्हाला चहा पाजू शकत नाही, कारण माझ्या शिपायाला परत 4 मजले खाली उतरून 4 मजले जावं लागतं. तर तुमचं काही काम असलं, काही अडचण असेल तर मी कधी सामाजिक न्याय भवनच्या 4थ्या मजल्यावर उपलब्ध असेल. जोपर्यंत आम्हाला कार्यालय मिळत नाही तोपर्यंत, कार्यालय कदाचित मिळालं भाड्याचं वगैरे तर दुसरीकडे आम्ही शिफ्ट होऊ, तर तोपर्यंत तर मी तिथं आहे. वैयक्तिकरित्या कायम संपर्कात राहू. तुमच्या सदिच्छा, तुमच्या भावना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिलं, तुमचा मी सगळ्यांचा ऋणी आहे. मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला जर समजा वेळेवाकडे जे काही बोललो, मगर मॅडमनी सांगितलं, मगर मॅडमला तसं बोलायची डिरिंग कुणी त्यांच्या घरात पण करत नाही, पण केली आता हळूहळू मी. जे काय बोललो असेल ते बोललेलं जे तो मी तुम्हाला अमोल दाखवाते म्हणून कधीच बोललो नाही. ते गट विकास अधिकारी बोललेला होता आणि आता मी गट विकास अधिकारी नाहीये तुमचा, त्यामुळे इथून पुढं गट विकास अधिकारी म्हणून कधीच संपर्क असणार नाही. सहाय्यक संचालक म्हणून तुमच्या इतर कामांच्या बाबतीमध्ये बऱ्याच योजना आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सतत कनेक्ट असणारा विभाग आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा संपर्क येईल. माळी साहेबांना विनंती आहे की यावर्षी ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असेल त्यावेळेस माझ्या 7 आश्रम शाळा आहेत, त्यामुळं इतर शाळांचा निकाल जो आहे तो मला डिस्कस केल्याशिवाय कृपया होऊ नये. कारण मी माझ्या आश्रम शाळा सुद्धा तेवढ्या ताकदीच्या बनवणार आहे यावर्षी, की त्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये कुठेतरी पुरस्कार प्राप्त होऊन जातील. तर इथून पुढे अशा प्रशासकीय आणि वैयक्तिक अशा ऋणानुबंधाने कायम संपर्क राहणार आहे. त्यावेळेस सुद्धा कधीही अडचण आली, कधी काय असेल त्यावेळेस कधी मी आपल्यासाठी उपलब्ध असेल एवढी ग्वाही देतो. सगळ्यांना दीर्घायुष्य, चांगल्या सवयी ह्या आई भवानीच्या चरणी चिंतितो, भगवंताच्या चरणी चिंतितो आणि 2 शब्दाचं मनोगत थांबवतो. सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.